हाय हॅलो, कशा आहेत ताई मैत्रिणींनो? स्वागत आहे बरं का लाईव्ह घ्यायची सवय लागली बाई. तर स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं. आणि कशा आहात सर्वजणी? सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या ताई दादांना. आणि तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी करत आहे मेथीची भाजी. भरपूर असा लसण आणि टोमॅटो घालून करत आहे बघा. हिरवीगार मस्त असं मेथीची भाजी भेटली आहे. तर टोमॅटो लसण घातला आहे भरपूर. आणि ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे तर मला घालायची बघा मसुराची डाळ. पाण्यात भिजवून घेतली होती मी, 21 मिनटं ठेवली, कारण मसुराची डाळ लवकर शिजते. तर पालेभाज्या काही कंपल्सरी असतातच बरं का आपल्याकडं. संध्याकाळच्या टाईमला तर मी पालेभाज्या सहसा करत असते. फळभाज्या कमी, पालेभाज्या किंवा मग आपल्या मोड आलेल्या कडधान्याच्या भाज्या सहसा संध्याकाळी ह्याच असतात. तर सकाळी डब्याला कसं आहे नेता येत नाही. आता ही थोडीशी रस्सा भाजी करायची आहे आपल्या भाकरी संग, चपाती संग असा काला करून खाण्यासाठी. तर खूप छान होती बरं का, नंबर 1 मध्ये होती ताईंनो. नक्कीच करून बघा. आणि छान असतात पालेभाज्या खाल्लेल्या ताईंनो. तर त्याला मसुराची डाळ, टोमॅटो घातला आहे मस्त असा, भरपूर लसण घातला आहे. आणि तुम्ही पण एकदा नक्कीच अशी भाजी करून बघा. मी कुठल्या बी भाजीला बरं का ताईंनो, मेथीची असू, शेपू असू, पालक असू, तर त्याला मी ना सगळ्यात जास्तीत जास्त तर ना मसुराची डाळ घालते बघा. कारण सगळेजण आवडीनं खातात, मुलांना पण आवडते आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडते. तर चला आता झाकू वाफू देते त्याला. तर आपली सुंदर अशी अंगापुरतं अजून असणारी आपली मेथीची भाजी, मस्त टोमॅटो आणि ह्याची मसुराची डाळ घालून केली. आणि अशा 2 ज्वारीच्या भाकरी. मला एक दिलेला आहे, ह्यांनी बाहेर खाऊन आलेत. आमच्या दोघींना 2 भाकरी, जेवायला खिचडी लावली बघा. आणि सकाळसाठी मटकी भिजू घातली. तर ताईंनो, पौष्टिक खा आणि पौष्टिक राहा. माझ्याकडे संध्याकाळी ना सहसा पालेभाज्याच असतात बरं का. काल शेपू केली ती, आज मेथी केली, आता उद्याच्याला बघते हाय पालक, उद्याचं उद्या बघू आता. तर ताईंनो, व्हिडिओ कसा वाटला, माझी भाजी कशी वाटली आणि पौष्टिक कसं वाटलं जेवण, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. ह्याच्यात काय घेतलं आहे तर त्या पिवळी खिचडी लावली, त्याच्यासोबत ह्याच्यात घेतली अशी शेंगदाण्याची चटणी, भरपूर लसूण घालून केलेली, मस्त झालेली आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी सांगायला अजिबात विसरायचं नाही. नवीन असणाऱ्यांनी चॅनलला जॉईन करा. नवीन रेसिपी बघण्यासाठी साधारणच असतात माझ्या, काय तामझामवाल्या रेसिपी नसतात ताईंनो, नॉर्मल रेसिपी असतात आपल्या, पण पौष्टिक असते. सगळं आवरलेलं आहे. हे पा भांडे वगैरे सगळं झालंय. आता जेवणं करायचे, जेवणाले भांडे नंतर घासायचे. तर चला ताईंनो, ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो, गुड मॉर्निंग. चला तर मी बनवत आहे पत्तागोबीची भाजी. तर पत्तागोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही, पण कशी बनवायची ते तर सांगते मी तुम्हाला बघा. ही घेतलेली आहे, सकाळीच 5 वाजता हरभऱ्याची डाळ टाकली होती पाण्यामध्ये मी. आणि भरपूर असा कढीपत्ता घ्यायचा, बघा हिरवागार मस्त असा सुंदर. आणि खाली टोमॅटो एक चिरून घ्यायचं. आणि हे जे आहे तर हे आहे आपलं भरपूर असा लसण आहे आणि मिरच्या, बाकी काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. एवढं काढून घ्यायचं मिक्सरमधून. मस्त पत्तागोबीमध्ये पाणी, हे पहा धुवून घेतली एकदा, तरी पण पाणी ठेवलं ह्याच्यामध्ये मी. चला कढई ठेवली, अशी नक्कीच करून बघा एकदा ताईंनो, खूप छान होती, चवीला पण छान लागते. तर चला ताईंनो, कढईत तेल टाकलं, भाजी करून घेते. हे बघा, जिरे मोहऱ्या घालायच्या भरपूर अशा. आणि ही डाळ हरभऱ्याची आणि उडदाची डाळ भाजीला नक्की घालायला जाता येईल. आणि भाजी बघा एकदा करून तशी, किती छान होती, कशी लागते. आणि नक्की सांगा मला, डाळ अवश्य घालत जा भाजीला ह्या. आणि हे आपला मिरच्या जे काढून घेतल्या होत्या का, लसण आणि हिरव्या मिरच्या, कारण ह्या कच्च्याच काढायच्या आणि भाजून नाही काढायच्या मिक्सरमधून, कच्च्या काढायच्या. आणि हे जे काढलेलं मिश्रण आहे का, ह्याला छान परतू द्यायचं. ह्याची चव वेगळी लागते. आणि जर मिरच्या भाजून काढल्या का तुम्ही, त्याची चव वेगळी लागते ताईंनो. ही चव छान लागते. थोडंसं परतलं की त्याच्यात टोमॅटो, कढीपत्ता घालून घ्यायचा मैत्रिणींनो. आता टोमॅटोला, कढीपत्त्याला छान असं वाफू द्यायचं मस्त. एकदा करून बघा नक्कीच ही भाजी तुम्ही, खूप छान होती, चवीला अप्रतिम लागते बघा ताईंनो. लाल तिखट वगैरे टाकून जर केली का, तर सहसा ह्याची भाजी खाऊ वाटत नाही आपल्याला. गोबीची भाजी सहसा मुलं बी एवढं आवडीनं खात नाही, तर पण अशी जर केली बघा, किती छान स्मेल यायला आहे ना ह्याचा. तर तुम्ही अशी जर केली का, तर नक्कीच तुमचे मुलं आणि घरचे सुद्धा आवडीनं खातील. करून बघा एकदा अशी भाजी. तर चला ह्याच्यात आता वाफले, हळद घालून घेते, कारण हळद ही तेलातच घालायची ताईंनो, कच्ची लागत नाही आहे. नंतर तेलात घातली का तर हळद वाफ होती. आपण नंतर जर हळद घातली ना तर हळद कच्ची राहते मैत्रिणींनो.
त्याच्यामुळे तेलातच हळद घालायची कुठल्या पण ह्याला. गोबी घालून घेते मस्त अशी छान वाफू द्यायची. माझ्या पोळ्या होईपर्यंत आता ह्याला टाईम लागते, नाही बी म्हणलं तरी जवळपास 20 मिनिट लागते. पाणी घालायचं नाही अजिबात त्या भाजीला. बिना पाण्याची भाजी करायची, सुंदर होती आणि छान होती बरं का. पत्ता गोबी मस्त होती, पांढरी शुभ्र छान अशी. टाकतानाच पाण्यात अशी धुवून व्यवस्थित टाकायची, त्याला पाणी टाकायची गरज नाही पुन्हा. आणि डाळ पण घालून घ्यायची आपली, कारण वाफ होती ह्याच्यासोबत. जास्त नाही डाळ नाही वाफू द्यायची जास्तीची, थोडीशी अडत कच्चीच वाफू द्यायची, छान लागते खायला. चला आता वाफवून घेते. तर बघा बरं ताईंनो, कशी झाली आपली पत्तागोबीची भाजी. झाली की नाही सुंदर मस्त अशी. टेक्चर पण किती छान आलं आहे बघायला, हाय का. चवीला पण छान लागते बरं का ताईंनो. करून बघा नक्कीच एकदा. आणि कशी वाटली बरं माझी रेसिपी, तुम्हाला आवडली का नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं. करण्याची माझी पद्धत तुम्हाला आवडली का. करून बघा एकदा, केल्याच्यानंतर खूप छान लागते ही, चवीला मस्त लागते. मुलांच्या डब्याला असं तर खात नसले की, ज्या भाज्या मुलं अशा खात नाहीत ना, तर त्या भाज्या अशा करायच्या ताईंनो. कारण मुलांच्या पण सगळ्या भाज्या खाण्यात आल्या पाहिजेत ना आपल्या. तर बघा कशी गरम गरम मस्त वाफा निघाल्यात. या सगळेजण खायला भाजी. तर चला ताईंनो, रेसिपी जर आवडली तर कमेंट करायचं आणि भाजी नक्कीच करून बघायची तुम्ही, छान होती आहे.